काउन्सिलिंग करतो, नुसतं ऐकून घेण्याचे कशाला 1000 रुपये देतेस तू, असं म्हणून ते गप्प केलं जातं. पण आम्ही ना फक्त ऐकून नाही घेत, आम्ही त्यात जीव ओततो. ती व्यक्ती आज माझ्याकडे हसून आणि तिला बरं वाटलंच पाहिजे हा माझ्या मनात हेतू असतो. त्याला पोरी पण भरपूर चिडचिड होते, गरम होतं, खूप झोपावं असं वाटतं, थकल्यासारखं वाटतं. त्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम PMS असं म्हणतात. ह्या सगळ्या सायंटिफिक टर्म्स आहेत ज्या बऱ्यापैकी आपण दुर्लक्ष इग्नोर करत आले. सोल्युशन्स आहेत, ट्रीटमेंट आहे, ह्याचं तुम्ही लाज वाटून घ्यायची कोणीच गरज नाहीये, अजिबातच नाही. तुम्हाला जर त्या सोसायटीमध्ये सायकॅट्रिस्ट जे औषधं देतात ना, नको ते होतो ना आपण, हो की नाही, हो की नाही. शुगरची गोळी रोज घेतो, शुगरची गोळी नाही घेतली मी आज, बीपीची गोळी नाही घेतली आज, इन्सुलिन असेल तर नाही लावलं मी आज इन्सुलिन, काय होईल, काही फरक नाही पडणार. 2 दिवस नाही घेतलं, 3 दिवस नाही घेतलं, कधी ना कधीतरी शुगर अप लेवल डाऊन होईल, बीपी हाय लो होईल. मग तसंच जर आपण एक गोळी घेऊन आपल्याला जर शांत झोप लागत असेल 8 तासाची, तर का नाही घ्यावी. सकाळी उठून जर आपला दिवस खूप छान जात असेल, आपली सगळी कामं व्यवस्थित होत असतील, आपलं लक्ष नीट लागत असेल, चिडचिड होत नसेल, मन शांत राहत असेल, तर का नाही घ्यावी. गुगल, ChatGPT, मला हे होत आहे, मला ChatGPT करून बघू दे. ChatGPT डॉक्टर झाले आजकाल आणि ते औषधं देतात आणि मग